साहेब, अभिनंदन. लोकशाहीच्या सोहळ्यात कर्तृत्वाची शिदोरी घेऊन धावणाऱ्या तुम्हाला अनपेक्षितपणे तुमच्याच पारड्यात मतांचं दान टाकणाऱ्या मतदात्यांनी आपल्या शब्दांवर विश्वास ठेवून गुलाल उधळला आहे. हे गुलालाचा धुरळा खाली बसण्याआधी आपल्या हृदयावर कोरून घ्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाची तीव्रता जितकी आहे की तुमच्या कालच्या घोषणा त्या आवाजात विरून जातात की काय असे उगाचच वाटत राहते. आपण विजयी झाल्याचा आनंद दीर्घायुषी व्हावा अशी अपेक्षा ठेवली तर चुकेल का कुठे? पण त्यासाठी एक करावं लागेल साहेब. हो, त्यासाठी एक करावं लागेल. साहेब, आमच्या वाढदिवसाचं आग्रहाचं निमंत्रण टाळलं तरी चालेल आणि आमच्या लग्नाचं देखील. पण आमच्या इथल्या वाडी वस्त्यांवर खास खळग्यातून रस्ता शोधत आपली पावलं पडू द्या, कुठल्याही आमंत्रणाशिवाय. ऐकू येऊ द्या तुम्हाला आमच्या इथल्या गटारींचं मनोगत न सांगता. इथल्या गल्लीबोळात फिरता फिरता दिसू द्या तुम्हाला चेहऱ्या आड लपलेल्या भावनांची अगतिकता, वर्तमानाचा कल्लोळ आणि तुमच्याकडे लागलेली आशाभूत नजर देखील. माफ करा साहेब, पण भाषण कधी ओठातून करू नका, पोटातून करा. टाळ्या वाजणार नाहीत कदाचित, पण दिवसा ढवळ्या सत्याचा खून होण्यापेक्षा आणि कुठे रक्ताच्या चिळकांड्या उडण्यापेक्षा हे कधीही चांगले. ठाऊक आहे, आजकाल तुम्हाला ऐकायला कमी येतं, बोलायला जास्त येतं. ठाऊक आहे, आजकाल तुम्हाला ऐकायला कमी येतं, बोलायला जास्त येतं. आरोप दुप्पट करता तुम्ही आणि घोषणा तिप्पट. भोळे बाबडे आम्ही मात्र डोळे झाकून चौपट खुश होतो. त्यानंतर ठाऊक आहे, लोकशाहीचा सोहळा येतो आणि आम्ही आवळा बघून कोहळा देतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5वं देखील निघून जातं. मग कळतं तुम्ही सुद्धा उंबराचंच फुल होतं. साहेब, माहितीये, आजकाल नवीन एक फॅड आले. 10व्याला तुमचं भाषण झाल्याशिवाय कावळा शिवत नाही निवदाला. आमचे अश्रू जरूर पुसा दुःखद प्रसंगी. दुःखात आधार द्यायलाच हवा एखाद्याला. आणि हे नाही जमलं तरी काही हरकत नाही, पण ठेच आमच्या पायी लागताच कळ तुमच्या काळजापर्यंत पोचू द्या. साहेब, हुकुमशाहीने मिरवता येईल ही काही काळ राजा होऊन, पण दीर्घकाळ नाही हे लक्षात राहू द्या. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं असेल तर लोकशाहीच हवी, सामान्यांच्या पुलकीचा गाभा असलेली. कारण ही सामान्य जनताच असामान्य असते साहेब. एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचणेही जमते तिला आणि पायाखाली घेऊन तुडवणेही. दिवसेंदिवस बदलत चालले आहेत रंग राजकारणाचे आणि समाजकारणाचेही. फक्त माणसाच्या रक्ताचा रंग बदलू नका साहेब. तेवढाच एक समान धागा आहे आम्हा माणसांना जोडणारा. पांढरे शुभ्र कपडे घालून हात जोडणारे कैक बगळे पाहिलेत आम्ही आजवर, पण आज आम्हाला आमच्यातलाच कुणीतरी हवा आहे, आमच्यासाठी लढणारा आणि आमच्यासाठी भिडणाराही. याच एका अट्टासापायी आपला झेंडा खांद्यावर घेऊन मिरवलोय साहेब. फक्त लोभ असू द्या आणि नाहीच काही जमलं यातलं तरी देखील चालेल, पण तुमच्या घराची कौलं मात्र बदलू नका. कारण तुमच्याच पायावर पाय ठेवून पुढची पिढी चालणार आहे भारत महासत्ता घडवण्यासाठी. हो, भारत महासत्ता घडवण्यासाठी.